नमस्कार मंडळी. आज सकाळी सकाळी चहा उकळतो आहे. मम्मी बाहेर गेली पुदिना आणि गवती चहा काढायला. मी बसले मग. आणि आज आहे चहासोबत बिस्किट आणि टोस्ट बाजारातले आपले. हा उठल्या उठल्या बॅट घेऊन उभा राहतो की लगेच कोणीतरी खेळायला यावं, पण तसं काही एवढ्या सकाळी कोणी येत नाही. आणि आमच्या शेजारचे चालले आहेत मका काढायला त्यांच्या वावरात. बघा सगळं डब्बा पाणी बिणी सगळं घेऊन एवढ्या उन्हात. आणि बाबांना कामाला लावलं आहे खेळायला. काही पण खेळ काढायचे आणि बाबांना सोबत घ्यायचं. त्याला दुपारी बनवली मेथी खूप खूप टोमॅटो घालून. तिकडं खातात असं आणि त्याला पण खूप आवडतं. मग मला आज जायचं होतं किराणा आणायला. शेजारच्या गावात एक सुपर मार्केट आहे, तिथं चाललो होते मी. मग मी चालले याचं मला काहीतरी आण, मला काहीतरी आण. म्हटलं इथं काय भेटतं, काय आणू. मग मी तर गेले किराणा आणायला आमच्या शेजारच्याच गावात. एकटीच गेले, त्याला नाही घेऊन गेले, ऊन होतं. मग मी आले इथं मार्केटमध्ये, सुपर मार्केटमध्ये. मग मी काय यादी तर केलेलीच होती, एक 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 सामान. मग तुला नाही छान होतं तिथं, सगळं सामान होतं. आणि मेन म्हणजे ना गर्दी नव्हती तिकडं. आमच्या इकडं असल्यासारखं डीमार्टमध्ये केवढी गर्दी असती. मग काय सगळं सामान घेतलं, आपली आपली कार्ट भरली आणि म्हटलं चला बिलिंग काउंटरला जाऊ. बिलिंग काउंटरला पण काही नाही, एकच तिथं गिऱ्हाईक होतं. नाहीतर डीमार्टमध्ये एवढी गर्दी असते, बिलिंगलाच खूप वेळ लागतो. मग काय आमचं बिल झालं 11 फक्त. हे बघा, हे असं मार्केट होतं. हे आमच्या बाजारतळाच्या समोरच आहे आणि इथं आहे मंदिर मोठं. आणि मग इथंच आमची यात्रा पण भरते गुढीपाडव्याला. मग जाता जाता म्हटलं परत त्या आईस्क्रीम सेंटरला जाऊ, फास्ट फूड सेंटरला. तिथं मी पिझ्झा ऑर्डर केला आणि सोन्याला पिझ्झा घेऊन आले घरी. बाबा त्याला भात चारत होते. हे बघा पिझ्झा असा झाला. त्यांनी ते स्टँडने लावले, त्याच्यावर थोडासा चिकटला तो. मग सोन्याला चारला मी तो आणि त्याला पण आवडला. मग त्याला संध्याकाळी थोडंसं वॉक करू. मी लगेचच आले होते गावातून, एक अर्धा तास लागला फक्त मला. तिथं गर्दी नव्हती, त्याच्यामुळं म्हटलं चला आता संध्याकाळी एवढी भारी झाली आहे तर थोडं चालायला पाहिजे.